एम-आय-एमची बदलत जाणारी भूमिका असेल किंवा आपण असं म्हणू शकतो की एम-आय-एम ज्या पद्धतीनं आपले निर्णय जाहीर करतंय, अशा पद्धतीत कुठेतरी अशी गोष्ट समोर येते की ते जे भारतीय जनता पक्षाची बी टीम म्हणून असा एक प्रचार केला जातो. ह्या प्रचाराला खोडण्यासाठी त्यांच्याकडून ही भूमिका घेतली जातीये की खरोखर लोकशाहीच्या समर्थनासाठी ती भूमिका घेतायत की आपला पराभव निश्चित आहे किंवा आपला पराभव होऊ शकतो विनाकारण खर्च करण्यात किंवा शक्ती घालवण्यात वेळ खर्च न करता सरळ सरळ पाठिंबा द्यावा अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे का? या सगळ्या संदर्भाने अनेक प्रश्न उपस्थित राहतात, कारण छत्रपती शाहू महाराज यांच्या पाठीमागे एम-आय-एमची ही ताकद आता जोडली जाणार आहे. त्यांनी जाहीर पाठिंबाही दिला असल्याचं बोललं जातंय. काय असणार समीकरण, काय असणार एम-आय-एमचा डाव, काय असणार छत्रपतींची भूमिका आणि याचा प्रभाव कोणकोणत्या मतदारसंघावर पडू शकतो, हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. नमस्कार, मी सुरेश कुमार उषाबाई सुधाकर आणि तुम्ही पाहताय बोल बिंदास. आता या विषयाचा अभ्यास करत असताना आपण अगोदरच एक व्हिडिओ केलाय की एम-आय-एमची जी भूमिका आहे त्या भूमिकेमागे नेमका काय डाव आहे याबद्दल आपण व्हिडिओ केला आहे. तो व्हिडिओ आपण पाहू शकता, म्हणजे तुम्हाला हे आपली लिंक लागेल. आता आपण त्या व्हिडिओला थोडंसं पुढे नेऊया. त्यातली जी चर्चा केली होती त्याच्या पुढे जाऊन विचार करूया. आता जर आपण विचार केला सोलापूरमध्ये ही भूमिका घेतली, त्यानंतर आता अकोला इथेही तीच भूमिका घेतली, अमरावती तिथेही भूमिका घेतली, कोल्हापुरातही भूमिका पाहायला मिळतीये. आता हे सगळं जर समीकरण पाहिलं तर कुठेतरी असं स्पष्ट दिसून येतंय की एम-आय-एम हे संविधान वाचवणाऱ्या जो काही आघाडी आहे, जी काही आघाडी आहे त्यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली किंवा प्रकाश आंबेडकर किंवा आंबेडकर घराण्यालाही पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. पाठीमागे 2-3 गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागेल. या 2-3 गोष्टी म्हणजे एक म्हणजे भाजपाची बी टीम म्हणून जो आतापर्यंत त्यांच्यावर आरोप केला जातो, तो आरोप सरळ सरळ या गोष्टीमुळे मोडीत निघतो. कारण मतांची विभाजनी होऊ नाही म्हणून त्यांनी उमेदवार देणं टाळलं. अर्थातच उमेदवार दिला असता तर निश्चितच मुस्लिम समाजाची मतं तिकडे गेली असती, पण त्यांनी तसं न करता आघाडीला पाठिंबा दिलाय. वैचारिक भूमिका वेगळ्या असल्या तरी भाजपाच्या विरुद्ध जी लढाई आहे, ही लढाई जिंकण्यासाठी आपण उमेदवार देणार नाही तर पाठिंबा देणार आहोत, ही त्यांनी घेतलेली भूमिका. त्यांच्या जो एकूण पक्षाचं जे चारित्र्य आहे किंवा पक्षाची जी काही भूमिका आहे त्यावर जो प्रश्नचिन्ह निर्माण होत होता, त्या प्रश्नचिन्हाला कुठेतरी आता थांबा मिळणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जो वायफळ खर्च होऊ शकतो, म्हणजे त्यांना माहिती आहे की उगाच मतांची विभाजणी करून काही होणार नाही आणि मतांची विभाजणी करण्यात पक्ष निवडणुकीला सामोरे गेला तर अर्थात उमेदवार असणार, प्रचार असणार, प्रचार मोहिमा असणार, या सगळ्या गोष्टी खर्चिक आणि वेळ जाणाऱ्या असल्या, त्यामुळं अर्थातच यात काहीही लाभ होणार नाही. या गोष्टी ते कुठेतरी ओळखून आहेत, म्हणूनच त्यांनी भूमिका घेतली. पण याचा प्रभाव खरोखर कुठे आणि कसा पडू शकतो आपण जर पाहिलं तर छत्रपती शाहू महाराज यांनी जी भूमिका घेतलेली आहे, खरं तर त्यांनी लढण्याची भूमिका घेतल्यानंतर आतापर्यंतही फॉर्म अजून भरलेला नाही अशी भूमिका असतानाही कुठेतरी त्यांनी फॉर्म भरू नये अशी भूमिका महायुतीच्या नेत्याकडून घेण्यात येते. कारण राजकारण आहे, आरोप प्रत्यारोप होणार आहेत. तर तिथले जे मांडलिक आहे त्यांनी स्वतः सांगितलंय की शाहू महाराज हे खरे वंशज नाही वगैरे वगैरे. हे सगळा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर एम-आय-एमनी घेतलेली भूमिका म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं वैर हे मुस्लिमांसोबत नव्हतं, हे सांगणारे अनेक ग्रंथ आहेत, अनेक ऐतिहासिक पुरावे आहेत, अनेक व्याख्यानांनी हे सांगितलेलं आहे, व्याख्यात्यांनी सांगितलेलं आहे, व्याख्यानातून आपण ऐकलेलं आहे. पण आता पुन्हा एकदा ही जी लढाई आहे ती छत्रपतींच्या विचारांची आणि मुस्लिम बांधवांच्या विचारांची यांच्या विरोधातली नाही तर सोबत लढण्याची लढाई आहे. हा एक चांगला संदेश देण्याचं काम एम-आय-एमनं केलंय असंही बोललं जातंय. पण एम-आय-एमच्या या धोरणामुळं निश्चितच भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का लागणार आहे. कारण तिथून नक्कीच पाठिंबा दिल्यामुळं जे उमेदवार आहे महाविकास आघाडीचे किंवा अकोला अमरावतीकडे वंचितचे उमेदवार यांना पाठिंबा मुस्लिम समाजाचा मिळणार आहे. आणि जे गणित एक इमॅजिन केलं होतं भारतीय जनता पक्षाने, ते इमॅजिन कुठंतरी केलेलं दृश्य आता डिस्टर्ब होणार आहे आणि एक वेगळं वातावरण पाहायला मिळतंय. तरी एक प्रश्न उरतोच की आता वंचितची भूमिका अनेक ठिकाणी काय असणार आहे. साहजिकच आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की कोल्हापूरचा विचार करताना छत्रपती शाहू महाराजांना पाठिंबा देणारे एकमेव अगोदर
सगळ्यात अगोदर जी भूमिका घेतली होती ती प्रकाश आंबेडकरांनी घेतली होती आणि प्रकाश आंबेडकरांनंतर MIM-नी ही भूमिका घेतली. त्यामुळे MIM आणि वंचित ह्या दोघांचाही पाठिंबा जर आघाडीला म्हणजे शाहू महाराजांना मिळाला तर इथलं वातावरण, इथलं समीकरण कसं बदलेल, याची शक्यता कशी लागू शकते, याचे परिणाम काय होऊ शकतात, हे सगळ्यांचे अंदाज आपल्या आपल्या मनात आपण बांधू शकतो. पण आपल्याला याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.